नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 तर आज जे आहे 3 जुलैला पोलीस भरती झाली। तर सुरुवातपासून शेवटपर्यंत कशा प्रकारे पोलीस भरती झाली, त्याचबरोबर एका बॅचमध्ये किती मुलं सोडत आहे आणि किती विद्यार्थी या ठिकाणी 1600 मीटर रनिंग या ठिकाणी मारत आहे आणि 1600 मीटर रनिंगचा मुलांचा या ठिकाणी टायमिंग किती येत आहे। तर आज 3 जुलैला पोलीस भरती झाली। तर सुरुवातपासून शेवटपर्यंत कशा प्रकारे प्रोसेस होती, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी सकाळी किती वाजता रांगेमध्ये लागले, तर तुमचं जे ग्राउंड आहे हे किती वाजेपर्यंत या ठिकाणी होऊ शकते याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। त्याचबरोबर आज 3 जुलैला या ठिकाणी पोलीस भरती झाली। तर मुलांनी कोणत्या प्रकारची करणी आहे, तर आज पोलीस भरती कशा प्रकारे मुलं या ठिकाणी कायच्यामध्ये जास्त कटत आहे आणि 50 विद्यार्थ्यांना या ठिकाणी किती मार्क्स या ठिकाणी पडत आहे, 50 माहिती सांगणार आहे। तर आज पोलीस भरती कशा प्रकारे झाली 3 जुलैला, तर याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो 3 जुलैला पोलीस भरती झाली, तर पहिली चूक तुम्हाला या ठिकाणी करायची नाही की तुम्हाला एकदम लेट या ठिकाणी यायचं नाही। तर आज काही विद्यार्थी लेट आले होते, कारण की दुरून विद्यार्थी या ठिकाणी येत आहे। मराठवाड्यात झालं, छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, एवढं दूरदूरून विद्यार्थी या ठिकाणी भरतीवर येत आहे। तर आज जे विद्यार्थी लेट झाले होते, तर तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लेट नाही येत आहे। जो तुमचा या ठिकाणी टाईम दिला तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता, ठीक आहे। तर सकाळी 5 वाजताचा या ठिकाणी टाईम आहे, तर 5 ते 7-8 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि तुम्ही 1-2 वाजतापर्यंत या ठिकाणी येऊ नाही शकत, एवढा लेट तुम्हाला यायचं नाही आहे। तर जो तुमच्या हॉल तिकीटवर टाईम आहे 5 वाजतापर्यंत तुम्ही सकाळी या ठिकाणी रांगेमध्ये लागू शकता, ठीक आहे। तर आज जे सकाळी विद्यार्थी 4 वाजतापासूनच या ठिकाणी रांगेमध्ये लागले होते आणि सकाळी काय होतं की 4 वाजतापासून मुलांना त्या ठिकाणी घेतलं जात आहे ग्राउंडच्या अंदर, ठीक आहे। तुम्ही 7 वाजता जरी रांगेमध्ये लागले तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही। तुम्ही जर समजा सकाळी 4 वाजता जर रांगेमध्ये लागले, तर तुमचं जे ग्राउंड आहे तुम्ही सर्वात समोर जर रांगेमध्ये लागले तर तुमचं ग्राउंड हे सर्वात लवकर होणार आहे। म्हणजे तुम्ही 10 वाजेपर्यंत तुमचं या ठिकाणी संपूर्ण ग्राउंड होणार आहे। 100 मीटर झालं, गोळाफेक झालं, 1600 मीटर रनिंग झालं, ठीक आहे। तर फास्टमध्ये तुमचं काम होणार आहे। जे पण विद्यार्थी सगळ्यात समोर राहणार आहे त्यांचं। आणि तुम्ही जर या ठिकाणी 8 वाजता जर रांगेमध्ये लागले, 7 वाजता जर रांगेमध्ये लागले, तर तुमच्या फिजिकलला या ठिकाणी टाईम लागू शकतो 2-3 या ठिकाणी वाजू शकते। 2-3 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही या ठिकाणी ग्राउंडच्या बाहेर येऊ शकता, ठीक आहे। तर जेवढ्या लवकर तुम्ही या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर जाणार आहे, तेवढ्या लवकर जे तुमचं जे या ठिकाणी फिजिकल होणार आहे, ठीक आहे। तर आज जे सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना रांगेमध्ये 4 वाजतापासूनच विद्यार्थ्यांना घेतलं, 4-5 वाजतापासूनच त्या ठिकाणी रांग लागत आहे मुलांची। सर्वात आधी गेटच्या अंदर घ्यायच्या वेळेस त्यांनी 3 डॉक्युमेंट चेक केलं। पहिलं एक या ठिकाणी आधार कार्ड झालं, त्याचबरोबर पोलीस भरतीचा फॉर्म आणि तिसरं जे डॉक्युमेंट होते ते होतं या ठिकाणी हॉल तिकीट, ठीक आहे। तर हे 3 डॉक्युमेंटवर तुम्हाला ग्राउंडच्या अंदर घेतलं जात आहे, गेटच्या अंदर घेतलं जात आहे आणि त्या ठिकाणी शूटिंग तुमची काढल्या जात आहे, ठीक आहे। तर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर घेतल्यानंतर त्या ठिकाणी मंडपामध्ये बसून ठेवलं जात आहे। तर त्या ठिकाणी काय होतं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त टाईम लागत नाही, 10-15 मिनिटांमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते। पण तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहते त्या विद्यार्थ्यांमुळे बाकीचे जे गेटापाशी विद्यार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी जास्त थांबून राहावं लागते। तर या ठिकाणी काय होतं की विद्यार्थी मित्रांनो की जास्त थांबून ठेवलं जात आहे, त्यामुळे जे एनर्जी वगैरे लो होत आहे। तर तुम्हाला या ठिकाणी एकच सांगतो, तर फळ वगैरे सुद्धा तुम्ही नेऊ शकता ग्राउंडच्या अंदर, कारण की जास्त वेळपर्यंत मुलांना बसून ठेवलं जात आहे ग्राउंडच्या अंदर, ठीक आहे। तर सर्वात अगोदर या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कागदपत्र कोणकोणते न्यायचे आहे, पोलीस भरतीचा फॉर्म झालं, हॉल तिकीट झालं, आधार कार्ड झालं, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट न्यायचा, डोमिसाईल न्यायचा आहे, टी सी न्यायचे आहे, टी सी जर नसेल तर बोनाफाईड न्या, टी सीचे सुद्धा झेरॉक्स लागणार आहे आणि 5-6 फोटो तुम्ही या ठिकाणी न्या, ठीक आहे। तर 5-6 फोटो या ठिकाणी 5-6 फोटो तुम्हाला या ठिकाणी न्यायचे विद्यार्थी मित्रांनो, फोटो या ठिकाणी लागत आहे, ठीक आहे। तर फोटोसुद्धा तुम्ही न्या। 2-3 फॉर्म त्या ठिकाणी लिहून घेतला जात आहे, 2-3 फॉर्म लिहून घेतला जात आहे अंदर। तर फोटोसुद्धा तुम्हाला 4 ते 5 फोटो तुम्हाला या ठिकाणी 5 फोटो तुम्ही या ठिकाणी न्यास ना अंदर, ठीक आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त या ठिकाणी टाईम लागत नाही, 10-15 मिनिटामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आणखीन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दुसऱ्या रांगेमध्ये बसून ठेवलं जात आहे आणि त्या ठिकाणी उंची मोजल्या जात आहे। तर उंची किती लागत आहे की 165 सेंटीमीटर उंची लागत आहे आणि ज्या पण विद्यार्थ्यांची 165 सेंटीमीटर पेक्षा कमी जर उंची असेल तर ते विद्यार्थी अपात्र केला जात आहे, फेल केला जात आहे। उंची मोजल्यानंतर छाती मोजली, छाती मोजल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की
त्या ठिकाणी आणखीन दुसऱ्या रांगेमध्ये मुलांना बसून ठेवलं जात आहे. तर त्या ठिकाणी आणखीन कॅम्प्युटरपाशी एक त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते आणि आपल्याला एक फॉर्म त्या ठिकाणी लिहून घेतला जाते. तर फॉर्म लिहून घेतला जाते आपल्यापासून. त्या ठिकाणी एक नॉर्मल फॉर्म आहे, त्यामध्ये आपल्या गावाचं नाव झालं, आपलं नाव झालं, आपलं पूर्ण नाव झालं, ठीक आहे. तर हे अर्ज क्रमांक टाका लागते त्यावर. तर नॉर्मल फॉर्म आहे, ते कोणी पण लिहू शकतो, ठीक आहे. तर ते पोलिसच तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकार भरत आहे. तर नॉर्मल फॉर्म आहे, कोणी पण भरून देते, ठीक आहे. फॉर्म भरणं झाल्यानंतर दुसऱ्या रांगेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उभं राहायचं आहे लागते आणि त्या ठिकाणी काय होतं की चेस्ट नंबर दिला जात आहे. जसा चेस्ट नंबर दिला तसं एका पोलिसाजवळ 20 विद्यार्थी पाठवल्या जात आहे इव्हेंटसाठी. तर एका पोलिसाजवळ 20 विद्यार्थी त्या ठिकाणी दिलं जात आहे आणि आणखीन त्या ठिकाणी मुलांना थांबून ठेवलं जातं, कारण की पुढच्या मुलांचं जे इव्हेंट त्या ठिकाणी चालू आहे, जे सगळ्यात समोर जाणारे विद्यार्थी आहेत त्यांचं इव्हेंट तिकडे सर्वात अगोदर चालू होत आहे, त्यामुळे बाकीच्या इकडल्या विद्यार्थ्यांना थांबून ठेवलं जात आहे. तर पहिला जो इव्हेंट जो घेतला आज तो होता या ठिकाणी 100 मीटर. पहिला इव्हेंट 100 मीटर घेतला जात आहे आणि 100 मीटरला तुम्हाला थोडं लक्ष ठेवायचं आहे, कारण की 100 मीटरला स्पाइक बूट अलाउड नाही आहे. तर तुम्ही 2 बुटं सोबत नाही, जेणेकरून स्पाइक बूट जर तुम्हाला घालून दिला तर दुसऱ्या बुटाने तुम्हाला 1600 मीटर रनिंगसुद्धा धावता आलं पाहिजे, ठीक आहे. तर 100 मीटरला तुम्हाला जसे तुम्ही सेन्सरपासून निघाल तसं तुमचं या ठिकाणी टायमिंग चालू होत आहे, मायक्रो सेकंडनी टायमिंग चालू होत आहे. जेवढे फास्ट ओढसान तेवढे तुम्हाला जास्त मार्क्स भेटणार आहे आणि जेवढं कमी फास्ट ओढसान आहे तेवढं तुम्हाला कमी मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे. तर पहिला इव्हेंट 100 मीटर घेतला. 100 मीटर झाल्यानंतर तुम्हाला 10-15 मिनिटाचा ब्रेक भेटते, 15 मिनिटाचा ब्रेक भेटते. हे 100 मीटर झाल्यावर गोळाफेक होत आहे आणि गोळाफेक झाल्यानंतर गोळाफेकला 3 चान्स आहे. पहिला जर फाऊल गेला दुसरा तुम्हाला चान्स आहे, दुसरा फाऊल गेला तिसरा चान्स आहे. तर 3 चान्स या ठिकाणी तुम्हाला दिला जात आहे. गोळाफेक झाल्यानंतर 1600 मीटर रनिंग हा शेवटला इव्हेंट या ठिकाणी घेतला जात आहे. तर 1600 मीटरला जवळपास 50 विद्यार्थी ते एका बॅचला सोडत आहे. तर 50 पैकी जवळपास तुम्ही या ठिकाणी बघू शकता की 1600 मीटर रनिंगचा या ठिकाणी टायमिंग किती आला आहे आणि आता जे विद्यार्थी आहे फक्त जवळपास या ठिकाणी 10 विद्यार्थी या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मारत आहे. म्हणजे जे टोटल या ठिकाणी मुलं सोडलेत त्यांनी टोटल 50 मुलं सोडले होते आणि 50 मधले असे काही विद्यार्थी बसलेले विद्यार्थी मित्रांनो, 30 विद्यार्थी खाली बसलेले आहेत, जे त्यांनी म्हणजे हार मानलेली आहे, कटलेले आहे. तर जास्त विद्यार्थी 1600 मीटर रनिंगमध्ये घसरत आहे, लक्षात ठेवा. तर 1600 मीटर रनिंगला तुम्हाला या ठिकाणी बरोबर लक्ष ठेवायचं आहे, हिंमत ठेवायचं आहे, त्या ठिकाणी घाबरायचं नाही आहे. सर्वात मोठी चूक सर्वात जास्त विद्यार्थी जर करत असेल तर या ठिकाणी घाबरत आहे मुलं. तर तुम्हाला या ठिकाणी घाबरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो, हिंमत ठेवा, स्वतःमध्ये दम ठेवा, की आपल्यामध्ये पॉझिटिव्ह ठेवा की आपण या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मारणार आहे. आणि 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला ह्या ट्रॅकच्या अंदरून 1600 मीटर रनिंग मारायचे आहे. हा जो तुम्ही स्क्रीनवर ट्रॅक बघू शकता, तर ह्या ट्रॅकच्या अंदरून तुम्हाला 1600 मीटर रनिंग मारायचे आहे. तर जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्क्स पडत नाही. 50 पैकी जवळपास 35, 30 अशा 28 अशा प्रकारे विद्यार्थ्यांना 1600 मीटर रनिंगमध्ये मार्क्स पडत आहे. 30च्या खाली म्हणा 35च्या खाली मुलांना मार्क्स पडत आहे आणि 2-3च विद्यार्थी असे आहे की त्यांना 1600 मीटर रनिंगमध्ये म्हणा किंवा टोटल 50 पैकी जवळपास 40च्या 43च्या वर तर भेटत आहे मार्क्स, ठीक आहे. तर अशा प्रकारे 3 जुलैला पोलीस भरती झाली.